मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने 9 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री युवा काय प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. मित्रांनो, या शासन निर्णयानुसार राज्यातील बेरोजगार युवकांना इंटर्नशिपचे ट्रेनिंग देण्यात येणार आणि या दरम्यान युवकांना 6,000, 8,000, 10,000 इतका विद्यावेतन देण्यात येणार आहे. ते म्हणजे त्यांच्या क्वालिफिकेशननुसार. त्याचप्रमाणे मित्रांनो, या जी-आरमध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट देण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करत असताना राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी योजना दूताची घोषणा केली होती. आणि योजना दूतासंदर्भात या जी-आरमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट घेण्यात आलेला आहे. या जी-आरनुसार प्रत्येक ग्रामपंचायतला एक योजना दूताची निवड करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहरी भागात 5,000 लोकसंख्यामागे एक योजना दूताची निवड करण्यात येणार आहे. काय आहे सविस्तर बातमी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला 7 नवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे. चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या जी-आरच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हा शासन निर्णयाच्या पेज नंबर 7 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी योजना दूत नेमण्याची घोषणा सन 2023-24च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे एकूण 50,000 योजनादूत प्रस्तुत योजनेअंतर्गत नेमण्यास मान्यता देण्यात येत आहे. योजना दूताची विद्यावेतन या योजनेअंतर्गत देण्यात येणार, म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो, आता युवकांना आपल्या गावातच इंटर्नशिपचा लाभ देण्यात येणार. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा महत्त्वाचा अपडेट होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.